दादा, बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद तसेच नगरसेवकांची यादी प्रसिद्ध झाली, काय सांगाल कशा पद्धतीने? सर्वसमावेशक यादी बारामतीच्या विकासाला चालना देणं हेच अजितदादांचं ब्रीद आहे आणि त्याच्या अनुषंगाने कमी प्रमाणामध्ये यापूर्वीच्या नगरसेवकांना म्हणजे ज्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्यांना आणि मोठ्या प्रमाणावर नवीन तरुणांना या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न नेतृत्वाने केलेला आहे। हे करत असताना बारामती शहराचा समतोल विकास साधताना ज्या ज्या भागामध्ये जे जे नेतृत्व नगरपालिकेच्या माध्यमातून काम करणार आहे तर त्यांना त्या ठिकाणी आपल्या प्रभागातील विकासा कामासाठी सहभागी होता यावं अशी साधारणपणे संधी दादांनी या निमित्ताने दिली असं माझं मत आहे। नगराध्यक्ष पदाच्या कोणाची नावाची संपूर्ण प्रभागाचीच यादी वाचून उमेदवारी कोण उमेदवार आहे आणि नगराध्यक्ष कोण नाही आपल्याला नव्यांचा कशा पद्धतीने नाही मेळ म्हणजे कसं झालं की दादा नेहमी सांगतात की एखादी संस्था आज बारामती नगरपालिकेचं 1680 कोटी रुपयाचं दुबार बेरजेत बजेट आहे। आज 1680 कोटी रुपये आणि परत आणखीन पैसे यावेळेस काय वाढतील आणि जर वाढले आणि हे बजेट 2000 कोटी गेलं तर याचं काम करण्यासाठी काही अनुभवी सिनियर मंडळी पाहिजेत। त्याच्या अनुषंगाने सचिन सातव म्हणा, जय पाटील म्हणा, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी समाविष्ट आहेत आणि हे होत असताना त्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा हा तरुण पिढीला आता होणार आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे ते करतील। कारण जेव्हा जय पाटील किंवा सचिन सातव हे तरुण म्हणून आले त्यावेळेला मी त्या काउन्सिलमध्ये होतो। मी सर्वांना त्या ठिकाणी जे काय मला ज्ञान आहे नॉलेज आहे ते मी देण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नगराध्यक्षाची जागा आपली ओपन आहे, ती श्री सचिन सदाशिव सातव यांना पक्षाने संधी दिलेली आहे। आपल्याला जो तांदळवाडीचा गट आहे प्रभाग क्रमांक 1 याच्यामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे आणि मनीषा समीर चव्हाण, त्याच्यानंतर गट नंबर 2 अनुप्रिता रामलिक ताबे डांगे, त्याच्यानंतर पक्षाचे अध्यक्ष आपल्या जय नानासाहेब पाटील, 3 मध्ये प्रवीण दत्तू माने आणि रुपाली लवनाथ मरगुंडे, 4 मध्ये संपदा सुमित चौधर आणि विष्णू तुळशीराम चौधर, 5 मध्ये किशोर अप्पासाहेब मासाळ आणि ऋतुजा प्रताप पागळे, 6 मध्ये धनश्री अविनाश बांदल आणि आपले पूर्वीचे उपनगराध्यक्ष अभिजित भावनदास जाधव यांना संधी दिलेली आहे। 7 मध्ये प्रसाद भगवानराव खारतोडे ॲडव्होकेट आहेत ते आणि बारचे अध्यक्ष आहेत आणि भारती विश्वास शेळके, नंतर 8 मध्ये श्वेता योगेश नाळे आपले पूर्वीचे पार्टीचे अध्यक्ष अमर धुमाळ यांनी संधी दिलेली आहे। 9 हा जो पाटस रोडचा खंडोबानगरचा भाग आहे याच्यामध्ये विशाल भावनदास सिंगने आणि पूनम ज्योती चव्हाण यांना संधी दिलेली आहे। 10 मध्ये अनिता गायकवाड ताई की ज्या बारामती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत। वास्तविक पाहता हे जय म्हणा किंवा अनिताताई म्हणा हे पार्टीमध्ये काम इतकं करतात आणि हे करत असताना मात्र सत्तेच्या पदापासून त्यांना दूरही ठेवता कामा नये, कारण त्यांच्या पदरात काय माप पडलं पाहिजे याच भावनेने दादांनी त्यांच्या आत्तापर्यंतची आणि गेल्या 2 निवडणुकीची सेवा बघून त्यांना संधी दिली असं साधारणपणे माझं मत आहे। त्याच्यानंतर जयसिंग उर्फ बबलू देशमुख आहेत, सविताताई आहेत की ज्यांनी यापूर्वी काउन्सिलमध्ये काम केलं आहे, संजय संघवी साहेब आहेत त्यांनी यापूर्वी काउन्सिलमध्ये काम केलेलं आहे, सारिका अमोल वाघमारे हे अत्यंत नवीन ताई आपल्या आहेत आणि अभिजित यशवंत चव्हाण यांना तर गेल्या वरील त्यांच्या मिसेस नेता होत्या, तत्पूर्वी त्यांचे वडील हे नगराध्यक्ष होते आणि अभिजित चव्हाणांना या ठिकाणी संधी दिली आहे। सुनीता अरविंद बगाडे म्हणजे पूर्वीच्या देवरे ह्याही ताई आपल्या नगरसेविका होत्या आणि त्यांचे मिस्टर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपलं पार्टीचं काम त्या ठिकाणी आमराई भागात करतात, तेव्हा संधी दिली। बिरजू मांढरे की पूर्वीचे उपनगराध्यक्ष सभापती यांनाही पुनश्च या ठिकाणी संधी दिली। स्वाती आप्पासाहेब आयवळे म्हणजे माझे सहकारी त्यावेळेला अप्पा चव्हाण किंवा आप्पासाहेब आयवळे हे होते आणि मग स्वातीताईंना या ठिकाणी संधी दिली। नवनाथ बल्लाळ साहेबांना दिली कारण नवनाथ पण आणि त्यांच्या मिसेस पण यापूर्वी उपाध्यक्षांनी नगरसेवक म्हणून होत्या। मंगलजय प्रकाश किरवे हे या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर माझ्या प्रभागातून माझे धाकटे बंधू जितेंद्र वनराव गुजर यांनाही संधी दिलेली आहे। त्याच्यानंतर गोरख ज्ञानदेव पारसे हे कोलार समाजापैकी आहेत आणि त्या समाजाला प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे। मंगल शिवाजी जगताप हे साधारणपणे कुष्ठगिल्ली भागातून त्यांना उमेदवार दिली। मुस्लिम समाजाचा विचार करून अल्ताफ सय्यद यांनाही या ठिकाणी संधी दिली। शर्मिलाताई शिवाजीराव जगताप यांनाही या ठिकाणी 17 ब मधून सहभागी केलं आहे। नगरपालिकेतून नुकतेच रिटायर झालेले राजेंद्र बापूराव सोनवणे यांना 18 अ मधून संधी दिलेली आहे। नंतर अश्विनी सूरज सातव म्हणजे पूर्वी सूरज सातव होते पण अश्विनीताई ह्या ॲडव्होकेट आहेत त्यांना संधी दिली। 19 मध्ये प्रतिभा विजय खरात तिच्यापूर्वी नगरसेवक होत्या, विजयराव होते ते उपनगराध्यक्ष होते, त्यांच्या विषयाला संधी दिली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून
पक्षापासून बाजूला गेलेले माझे सहकारी मित्र तेही फार सिनियर आहेत आणि त्यांचा तरुण मुलांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 20 मध्ये आपल्याला ॲडव्होकेट प्रथमेश प्रवीण गालिंदे आहेत, अफरीन फिरोज बागवान आहे आणि दर्शना विक्रांत तांबे आहेत. जर हा साधारणपणे तुम्ही सगळा जाती धर्माचा ना विचार केला तर बारामतीच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेतृत्वाने केलेला आहे. आता बारामती नगर परिषदेचं नगराध्यक्षपद गुलदस्त्यात ठेवण्याची आवश्यकता का पडली? नाही, तुम्ही आतापर्यंतचा नगर परिषद इतिहास काढून बघा, कधी कुठला उमेदवार कधी कळला सांगा मला. आपली 3 वाजून 5 मिनिटांनीच कळतं. पण आता नाही, आता नाही. तुम्ही गेल्या इलेक्शनला होता का? मीच आज जवळजवळ 40 वर्ष प्रक्रिया पाहतोय, त्यातले 20 वर्ष जवळजवळ माझ्यावर जबाबदारी आहे. 3 वाजून 5 मिनिटाशिवाय यादी कुठेही बाहेर जात नाही. हे पक्षाच्या लेवलवर ठरलं होतं, नाही तर मग ॲफिडेव्हिट कसं तयार झालं? उदाहरणार्थ असं इतके लेवल तर नसतं. फक्त काय की त्याची सिक्रेसी ही आमच्या जबाबदारी येते की आपण शांतपणे व्यवस्थित ठेवली पाहिजे. कारण काय याच्यामध्ये की आम्ही लढायला जाताना आम्ही असं विचार करतो की नाही, वाघाची शिकार करायची ना, सशाची करायची ना, तर वाघाच्या तयारीने जायचं. आपण विरोधकांना हलक्यात घेत नाही. आपण त्याच पद्धतीने सगळ्या काळजी या यादी घेतल्या, इथून पुढे पण घेणार निवडणुकीत. शरद पवार गटाशी चर्चा चालू होती असंही चर्चेत होतं. नाही, अशा स्वरूपाचा कुठलाही प्रस्ताव नव्हता. कारण काय झालं की याच्यामध्ये मला काही मंडळींनी कारण युगेंद्र आणि मी आम्ही सगळेजण एकत्र सहकारी म्हणून विद्यापीठाला काम करतो, तर चर्चा होती आणि म्हटलं की बाबा आपण असं झालं तर कसं काय, आणि काही जागा ह्या विचारात घेता त्या ठिकाणी पक्षाचे निष्ठावंत असणाऱ्या मंडळींना बाजूला ठेवावं लागत होतं, त्याच्यावर अन्याय होत होता. त्याच्यामुळं कुठेही आपण त्यामुळे पुढे सरकलो नाही. आता नगरपालिकेच्या निमित्तानं पुन्हा पवार विरुद्ध पवार असं सांगतात. नाही, कुठे युगेंद्र पवार नेतृत्व करतायत ना, युगेंद्र विधानसभेपासून करतायत. आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज दादा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व पक्ष त्यांनी आघाडी करून त्यांचे लढणार अशी उमेदवारी घोषित. काही हरकत नाही ना. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का की 2 राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांनी परवाच्या मेळ्यात बघितलं असेल की एक साथ आणि साहेबांप्रती आदर व्यक्त केलेला आहे. आणि अजितदादांचा मला माहिती आहे, मी पण अजितदादांच्या बरोबर 40 वर्षे कायम दादांनी साहेबांचा आदर ठेवला आणि इथून पुढे ठेवणार आहेत. आणि ही साथ ह्याच कारणाकरता होती. आमची आजही प्रामाणिक इच्छा आहे माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याची की सगळी पवार फॅमिली एकत्र झाली पाहिजे. एकंदरीत दादा त्यांनी असं सांगितलं प्रेसमध्ये की अजित पवारांनी विरोध संपवलेला आहे, विरोधक मी त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांना विरोधक नाही पाहिजे बारामती पाहिजे, विरोधक नाही पाहिजे. नाही असं काय तुम्ही म्हणता का म्हणे. वास्तविक पाहता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं नाही सांगू द्या ना कसे त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहे. परंतु अजितदादांनी किंवा पवार साहेबांनी कायमच बेरेज राजकारण केलं. जे अजितदादांच्या विरोधात उमेदवार होते ते पुढचे प्रचार प्रमुख होते. हा आजचा इतिहास नाही साहेब, पण आज अजितदादा करतात असं समजू नका. कारण आम्ही नेहमीच बेरेज राजकारण केलं आणि याच्यामध्ये आपल्या माणसाला अन्याय झाला वेळ प्रसंगी, तरीही त्याच्यामध्ये दादांचं राजकारण आम्ही महत्वाचं मानलेलं आहे. दादा मुस्लिम समाजाचं एक सीट वाढलं असतं. 18,000 आपले लोक इथं मतदार असताना नेहमीप्रमाणे 2 सीटावर मुस्लिम समाजाला स्थान दिलं जातं. आपण जर जाती ओबीसी मध्ये नाही सांगतो ना, मुस्लिम समाजातनं इच्छुकांची जी मागणी होती आणि उपलब्ध ज्या एरियामध्ये आपल्या जागा आहेत त्याचा जर विचार केला तर तुम्हीच मला सांगा की तिसरी जागा कुठं बसू शकते. सगळ्याच जागा मुस्लिमच्या ओबीसी मध्ये येत नाहीत. काही जाती आपल्या मध्ये भेटणार. तुम्ही सांगा ना, आज होलार समाज हा 450चा आहे, परंतु त्यांना प्रतिनिधी दिलं गेलं किती 1.25 लाखामध्ये. पण तो समाजाचे कार्यकर्ते करतात ना पक्षासाठी काम. आणि मुस्लिम समाजाच्या मध्ये कुठेही भेदभाव अजितदादांनी यापूर्वी कधी केला नाही. विकास कामामध्ये 5.5 कोटी रुपयाचा आपला शादीखाना बांधलाय. आता 2 आपल्या नवीन दफनभूमी होत्यात. म्हणजे विकासाला दादा कधी कुठल्या जातीय समीकरण लावत नाही. भेदभावचा नाही, जागा फक्त वाढण्याचा लोकसंख्येच्या दृष्टीने. लोकसंख्ये दृष्टीकोन आपण बघितलं की जर रेशो हे बघितला आणि जर आपल्याला समाविष्ट करून घ्यायचे तर मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये कुणावर कुठला अन्याय झाला आहे. दादा वेळ आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आणि प्रचारासाठी जो कालावधी आहे तो फार कमी आहे. हो, तर आपले प्रचार यंत्रणा आमचं पूर्ण नियोजन किती सभा दादांच्या दादांचं प्रचाराचा शुभारंभ आणि समारोपाची सभा या 2च सभा दादांच्या होणार आहेत. आणि उद्यापासूनच उद्या सकाळी सगळ्याच आपल्या उमेदवारांची मिटिंग आहे. आम्ही पक्षाच्या माध्यमातून नियोजन करणार आहोत. आणि ऑलरेडी आमची फक्त फिल इन द ब्लँक्स राहिले होते की कुणात नाव टाकायचं, पत्रक छपाई कुठे करायची, सगळं पूर्ण झालेलं आहे. की वाहनं कुठे लावायची, आरसी कुठं लावायचं, पहिला राऊंड कधी, दुसरा राऊंड कधी, पहिलं पत्रक कधी, दुसरं पत्रक कधी, सगळी तयारी झालेली आहे. वॉर फुटिंग. माळेगाव नगरपंचायतीची काय अपडेट आहे? कोण नगराध्यक्ष पक्षात आहे? माझं तसं जास्त आलं नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे पक्षाने सातपुते यांना संधी दिलेली आहे.
नगराध्यक्षपद. नगराध्यक्ष. तिथं रंजन काका तावरे यांना देखील सोबत घेतलंय. किती जागा त्यांना? नाही, रंजन काकांना कुठं घेतलं? नाही. नाही नाही, त्यांनी वेगळं केलंय. परंतु रंजन काकांबरोबर असणारा काही ग्रुप आहे, त्या ग्रुपमधील जे काही लोक आहेत ते साधारणपणे 7-8 लोक आपल्याबरोबर आणले. दादा, बारामतीमध्ये जसं संघटनेला महत्व दिलं गेलं, हो. म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांना, हो. महिला अध्यक्षांना, हो. तसं शेजारच्या तालुक्यांमध्ये संघटनेला महत्व दिलं नाही म्हणून थेट जिल्हाध्यक्षांनीच पक्ष सोडला. नाही म्हणजे दादांचं हो. तिथं नाही, कसं आहे माहिती आहे का, की मी वास्तविक पाहता अजितदादा ज्या दूरदृष्टीने वागतात, अजितदादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, कुठल्याच पॉवर फॅमिलीने केलं नाही. त्याच्यामुळे काय आहे की बारामतीमध्ये त्याला त्याचे रिझल्ट दिसतात आणि सर्वांना, म्हणजे आपण समजा काय राजकीय विरोधक असला तरी तो एक कबूल करतो बाहेर गेल्यानंतर, नाही मी बारामतीचा आहे, साहेबांची बारामती का तर हो, दादांची बारामती का तर हो. त्याच्यामुळे कसं की माझी अपेक्षा आहे की मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी, की प्रत्येक राजकारण्याने हे समाजाधिष्ठित राजकारण करावं असं माझं मत. राज्यसभेला लोकसभेला काही इच्छुक उमेदवारांनी देखील काम केलेलं आहे. हे इच्छुक उमेदवार नाराज झाले हो, बरेच. त्याबद्दल आपल्याला काय सांगाल? ऐका ना, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की लोकसभेचं माझं म्हणणं की दादांनी परवा सांगितलं, आता काढण्यात काही पॉईंट नाही. विधानसभेला लोकांनी 40,000चं मायनस मताधिक्य भरून वरती परत दिलं, परंतु नगरपालिका हा एकच विषय नाही ना, अनेक संस्था आहेत आपल्या. यानं त्या निमित्ताने आपल्याला कुठे अकाउंट करून घ्यायचा याचा पूर्ण डेटा आमच्या समोर आहे. दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्ही आता बोलले की दादांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, दादांनी केलं नाही, पण असं नाही वाटत का तुम्हाला की बारामतीमध्ये जे दादांनी दिलेले काही पुढारी आहे किंवा जी काय उमेदवार काय त्याच्यातले मोजके आहे ते जातीपातीचं राजकारण करत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, ऐका ना, म्हणजे आपण म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे, परंतु अजितदादांचं पण म्हणणं कसं असतं की नका करू कोणी. दादा नेहमी ही शिकवून देतात, अरे मी असं वागतो तुम्ही का नाही. म्हणजे आपण जर दादाच्या बरोबर असेल तर माझं म्हणत दादाचे प्रिन्सिपल आपण पण घेतले पाहिजे. नाही, मग ते ही बोध घेणार का दादांचं ते आदेश पाळणार का? काळ हे त्याचं उत्तर आहे. काळ हे त्याचं उत्तर आहे. कारण ऐका ना, असे पवार साहेबांच्या काळात पण काही पवार जातीवादी राजकारण करणारी मंडळी साहेबांच्या बरोबर होती, उदाहरणार्थ आसपास अजितदादांच्या बरोबर असू शकतात, पण